तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर बाहेर असणारा आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरचा भाजपमध्ये प्रवेश झालाय। तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांसह त्यांना पक्षप्रवेश केलाय। अखंड राष्ट्रवादी असताना संतोष परमेश्वर यांनी तुळजापूरचं नगराध्यक्ष पद भूषवलं होतं। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांच्याकडून। बालाजी, ड्रग्ज प्रकरणातला आरोपी आहे आणि त्याचा थेट भाजपमध्ये प्रवेश झालाय। नक्कीच आपण जर पाहिलं तर तुळजापूर ड्रग्ज प्रकरण हे जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे ड्रग्ज प्रकरण गाजलेलं होतं आणि याच प्रकरणातील ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर बाहेर असणारा जो आरोपी आहे माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर याचा भाजपामध्ये प्रवेश झालेला आहे। तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश जो आहे तो पार पडलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला प्रवेश दिल्याने किंवा राजाश्रय दिल्याने आता एकच राजकीय चर्चा देखील सुरू झालेली आहे। जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे जे उमेदवार होते धीरज पाटील यांना या परमेश्वरने जे आहे त्या निवडणुकीमध्ये साथ दिलेली होती आणि आता या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा जो पक्षप्रवेश आहे त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे। ठीक, अगदी आता या निवडणुकांदरम्यान पुन्हा एकदा ड्रग्ज प्रकरण हा मुद्दा चर्चेत राहणार आहे। धन्यवाद सर पुढे माहितीसाठी बालाजी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।